बघितलं की शांतनू राजा सत्यवतीला लग्नाची मागणी घालतो आणि सत्यवती म्हणते की लग्नासाठी तुला माझ्या वडिलांशी बोलावं लागेल, कारण माझ्या आयुष्यात आधीच एक चूक झालेली आहे, पुन्हा मला तशी चूक होऊ द्यायची नाही आहे. तर ती काय चूक होती, तर वसिष्ठ ऋषींचा नातू पराशर हा एक महान तपस्वी होता. तो एकदा यमुनेच्या काठावरून जात असताना त्याला ही मत्स्यगंधा दिसली, सत्यवती दिसली. तिचं नाव मत्स्यगंधाही होतं, कारण तिच्या शरीराला कोळ्यांची राजकुमारी असल्यानं माशांचा वास यायचा. तर ती दिसायला सुंदर होती आणि त्या पराशर ह्या योग्यानं तिला पाहिलं आणि तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली. तर सत्यवती म्हणाली की माझं जर कौमार्य तू भंग होऊ देणार नसशील तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे. आणि त्या पराशरनी तिला नावेमधून एका द्वीपावरती घेऊन गेले आणि तिकडं त्यांनी शरीर सुख उपभोगलं आणि ती त्यांच्या योगविद्येने योगमायेने तिला तिची प्रसूतीसुद्धा लगेच केली आणि तिचं कौमार्यसुद्धा अबाधित केलं. आणि भेट म्हणून तिला ज्या शरीराचा माशांचा वास यायचा त्याच्याऐवजी तिच्या शरीराला आता सुगंध येऊ लागला. ती मत्स्यगंधा होती ती आता योजनगंधा झाली होती. तिच्या शरीराचा सुंदर वास येत होता आणि तो झालेला पुत्र हा दिसायला थोडा कृष्णवर्णी होता आणि द्वीपावर जन्मला. असं कृष्णद्वैपायन असं त्याचं नाव ठेवलं. पुढे जाऊन यांनाच वेदव्यास म्हणून आपण ओळखतो. ज्यांनी वेदांचे भाग पाडले तेच हे वेदव्यास. त्या कुमाराला सोडून ती पुन्हा सत्यवती आपल्या मूळ कामावर रुजू झाली होती आणि तिच्या जीवनात असा एक दिव्य पुरुष येऊन गेला जिने एक पुत्र दिला, तिचं कौमार्यसुद्धा पूर्ववत केलं आणि शरीराला सुगंधसुद्धा दिला. नंतर शांतनू राजाला वाटलं की आपण कोळी राजाकडे जाऊ, आपण सार्वभौम राजा आहोत, आपल्याला कुठं ती लग्नाला नकार देणार आहेत. आणि त्याला त्याची खात्रीसुद्धा झाली. पण त्याचं झालं उलटंच. कोळी राजा त्याला म्हणाला की माझ्या मुलीशी लग्न केल्यानंतर तिला जो होणारा पुत्र असेल तो तुझ्या राज्याचा वारसदार असला पाहिजे, असं तू मला वचन दे. कोळी राजा दुःखी झाला, शांतनू दुःखी झाला आणि तो परत आला आणि झालेला प्रकार त्याच्या मनाला खिन्न करत होता. आणि त्या राणीची आठवण, त्या सत्यवतीची आठवण त्याला सतवत होती. देवव्रत असताना, आपला ज्येष्ठ पुत्र असताना म्हणजे भीष्म असताना दुसऱ्या कुणाला गादीवरती बसवावं आपल्या पश्चात आपल्यानंतर हे त्याला मान्य होत नव्हतं आणि म्हणून तो दुःखी झाला होता. देवव्रताच्या हे लक्षात येत होतं की वडील आपले दुःखी आहेत, पण त्याला राजाच्या दुःखाचं कारण त्यांना समजत नव्हतं. म्हणून त्यांनी एकदा विचारलं की काय झालं, कशामुळे झालेलं आहे, तुम्ही का दुःखी आहात. तर राजा मला काही नाही, मला फक्त राजाची चिंता सतावते, मला बाकी काही दुःख नाही आहे. तर एका अमात्यांना त्यांनी विचारलं देवव्रतांनी, तेव्हा त्या अमात्यांनी सांगितलं की राजाच्या दुःखाचं कारण ही सत्यवती आहे. त्यांना पुन्हा लग्न करायचं आहे आणि ती सत्यवती त्यांना भेटत नाही आहे, तर तेच त्यांच्या दुःखाचं कारण आहे. देवव्रत म्हणाला मी त्या राजांना जाऊन भेटतो, कोळी राजाला जाऊन भेटतो आणि बघतो काय म्हणतात ते. राजाने देवव्रताला पुन्हा ती अट सांगितली की राज्याचा वारस हा माझ्या मुलीला होणारा, सत्यवतीला होणारा पुत्र झाला पाहिजे. ही अट असेल, मान्य असेल तरच मी माझ्या मुलीला शांतनू राजाला देईन. देवव्रताने लगेच ती अट मान्य केली आणि म्हणाला की तिला होणारा पुत्रच ह्या राजाचा हस्तिनापूरचा पुढचा वारस असेल, हे मी तुम्हाला वचन देतो. पण तो कोळी राजा त्यांनी पुढं म्हणालं की हे तू म्हणतोयस हे ठीक आहे, पण तुला होणारे पुत्र, तुझं लग्न झाल्यानंतर तुला होणारे पुत्र हे मान्य करतील का? कारण तू मोठा मुलगा असशील आणि तुझे पुत्र त्या राज्यावरती स्वतःचा हक्क दाखवू शकतात, तर हे तुला मान्य होईल का, तुझ्या पुत्रांना मान्य होईल का? तर तेव्हा देवव्रत म्हणाला, हे राजा नीट ऐक, मी वचन देतो की मी आजन्म ब्रह्मचारी राहीन आणि मला पुत्र होऊ देणार नाही आणि राज्याचा वारस हा सत्यवतीचेच पुत्र असतील, हे मी आज प्रतिज्ञा करतो. आणि त्यानंतर ही भीषण प्रतिज्ञा ऐकल्यामुळंच त्यांना देवव्रताला भीष्म म्हणून ओळखलं जातं, कारण ही प्रतिज्ञाच इतकी भीषण होती. देवदेवतांनीसुद्धा त्यांच्यावरती पुष्पवृष्टी केली असावी अशी ती भीषण प्रतिज्ञा होती. त्यानंतर शांतनू आणि सत्यवतीचं लग्न झालं आणि देवव्रत
त्यांच्याबरोबर पूर्ण राज्यकारभार पाहू लागला. देवव्रताच्या प्रतिज्ञेने प्रसन्न होऊन खुश होऊन शांतनूने त्याला वरदान दिलं की मृत्यू तुला शिवणार नाही. जोपर्यंत तुझी इच्छा नसेल तोपर्यंत तुला मृत्यू जवळ येणार नाही. मृत्यू तुला घेऊन जाण्यासाठी कधीच आतुरलेला नसेल. तुझ्या मनात येईल तेव्हाच तू मरशील, असा त्याला त्याच्या वडिलांनी म्हणजे शांतनू राजांनी आशीर्वाद दिला. काही काळानंतर देवव्रत राज्य सांभाळत होता. राजा सुखाने संसार करत होता. राजा खुश होता. राजाला पहिला पुत्र झाला. त्याचं नाव त्यांनी चित्रांगद ठेवलं. चित्रांगद म्हणजे अलंकार. आणखी 7-8 वर्षांनी आणखी पुत्र झाला. त्याचं नाव त्यांनी विचित्रवीर्य ठेवलं. पण दुर्दैव असं की लहान मुलगा म्हणजे विचित्रवीर्य तारुण्यात पदार्पण करण्याच्या आधी शांतनू राजाचा मृत्यू झाला आणि चित्रांगदाला गादीवर बसवण्यात आलं. चित्रांगद राजा झाला आणि एकदा युद्धाला चित्रांगद गेला असताना त्याला वर्मी बाण लागून चित्रांगद मृतवत झाला, पंचत्वात विलीन झाला. भीष्म त्याच्याबरोबर नसावेत, नाहीतर भीष्मांनी त्याला कधीच बाण लागू दिला नसता. भीष्म होतेच तितके पराक्रमी. खुद्द परशुरामांकडून त्यांनी शिक्षा घेतली होती. तर नंतर नाईलाजास्तव अल्पवयीन असलेल्या विचित्रवीर्याला राजाच्या गादीवरती बसवलं. चित्रांगद अविवाहित होता, तो अविवाहितच गेला. विचित्रवीर्य लहान होता आणि भीष्म विचित्रवीर्याला गादीवर बसून स्वतः राज्य बघत होते. 7-8 वर्षांनी विचित्रवीर्य मोठा राजा दिसू लागला. तो तरुण झाला होता. आता त्याच्या लग्नाचा विचार भीष्मांच्या डोक्यात आला होता. भीष्मांनी त्याच्या लग्नाचा विचार त्यांच्या आईला बोलून दाखवला. तर तीही म्हणाली की आता त्याच्या लग्नाचा विचार करायला हरकत नाही. मग सत्यवतीची परवानगी घेऊन काशीच्या राजानं आपल्या 3 मुलींचा स्वयंवर योजला होता. त्या 3 मुलींचं नाव अंबिका आणि अंबालिका. काशीच्या राजवाड्यात राजा भीष्म निघाले. भीष्मांनी काशीच्या राजाच्या त्या स्वयंवरामध्ये प्रवेश केला आणि तिथं असलेल्या पूर्ण राजांमध्ये भीष्म जाऊन उभे राहिले आणि भीष्मांनी सांगितलं की या 3 मुलींना मी हस्तिनापूरचे राजकुमार विचित्रवीर्य यांच्यासाठी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे आणि मला या 3घींना घेऊन जायचं आहे. तर सर्वजण म्हणाले, हा 60च्या आसपासचा म्हातारा आता आला आहे. म्हणजे दरबारात कुजबूज अशी सुरू झाली की भीष्म स्वतःसाठीच मुलींना लग्न करायला आले. लोक चर्चा करायला लागले की ह्याने तर प्रतिज्ञा घेतली होती लग्न करणार नाही, पण बहुतेक ह्याला म्हातारचाळे सुचायला लागलेत, आता हा लग्न करणार म्हणतोय आता. तर नंतर भीष्मांनी सांगितलं की विचित्रवीर्यासाठी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तर काही होण्याच्या आतच भीष्मांनी 3 मुलींना आपल्या रथात घातलं आणि हस्तिनापूरच्या दिशेने निघू लागले. ते सर्व राजे भीष्मांशी लढाई करण्यासाठी त्यांच्या मागं धावले. पण भीष्म हे खूप पराक्रमी होते. त्यांनी सर्वांना लढाईमध्ये हरवलं. त्यातच एक लढणारा राजा होता शाल्व. शाल्व राजानं भीष्मांना आव्हान दिलं. भीष्मांनी त्याच्यावरती बाणांचा वर्षाव केला आणि शाल्वाला माघार घ्यावी लागली, हार मानावी लागली आणि तो परत गेला. 3 मुलींना घेऊन भीष्म हस्तिनापुरात पोचले. त्यांनी तिघींची ओळख विचित्रवीर्याशी आणि त्यांच्या आईशी करून दिली आणि सांगितले तुमच्या 3 सुना होत्यात. त्यात अंबा ही जी थोरली मुलगी होती ती हात जोडून उभी राहिली आणि म्हणाली की महाराज भीष्म, मी मनानं शाल्व राजाला आपला वर म्हणून वरलेला आहे, पती म्हणून वरलेला आहे आणि स्वयंवरातसुद्धा मी त्यांच्याच गळ्यात वरमाला घालणार होते. तर आपण मोठ्या मनाने शाल्वाला मला स्वाधीन करावं. मी मनाने त्याची आणि शरीराने ह्यांची अशी राहू शकत नाही. भीष्म तिच्या बोलण्याने प्रसन्न झाले आणि तिला एका रथात घालून शाल्वाकडे पाठवून दिलं. पण तो शाल्वाकडे जशी पोचली तसे ती खूप आनंदी होती की आता माझा मनासारखा पती मला मिळतो आहे, हा शाल्व राजा माझा नवरा होणार म्हणून. पण झालं उलटंच. शाल्वानं तिचं स्वागत अगदी थंडपणानं केलं आणि तो खुशसुद्धा वाटला नाही तिच्या येण्याने. त्याने तिला स्वीकारण्याससुद्धा नकार दिला. शाल्व म्हणाला की मी क्षत्रिय आहे, मी लढून तुला जिंकण्याचा प्रयत्न केला, पण त्या भीष्मांच्या पराक्रमासमोर माझा पराक्रम टिकला नाही आणि मी हारलो आणि आता मी तुझा स्वीकार करणं हे माझ्या क्षत्रियपणाला मान्य नाही, त्यामुळे मी तुझा स्वीकार करू शकत नाही. तर तू इथून जा, मी तुझा स्वीकार करू शकत नाही. चिडलेली ती अंबा एका जंगलात गेली
आणि आता घोर तपस्या करायची असा तिचा विचार होता. तिथं तिला तिचे आजोबा भेटले, म्हणजे आईचे वडील भेटले. त्यांनी तिला सांगितले, एकदा तू भगवान परशुरामांना भेट, ते तुला काहीतरी मार्गदर्शन करतील. सुदैवानं तिला भगवान परशुराम लगेच भेटले. तिने भगवान परशुरामांना विनंती केली आणि झालेला सर्व प्रकार सांगितला. भगवान परशुराम म्हणाले, तू काळजी नको करूस, तुला शाल्वानी त्यागलेला आहे. विचित्रवीर्याशी तू लग्न करू शकत नाही, पण माझ्या सांगण्याने भीष्म तुझ्याशी लग्न करू शकतात. मी त्याला विनंती करतो आणि भीष्मानं तुझ्याशी लग्न करायला सांगतो. परशुरामांनी भीष्मांना तशी विनंती केली, पण भीष्म म्हणाले की मी तिच्याशीच काय, मी कुणाशीच लग्न करणार नाही आहे. मी आजन्म ब्रह्मचारी राहणार आहे, ही माझी प्रतिज्ञा आहे आणि तुम्ही विसरलात वाटतं. परशुराम म्हणाले, मी तुझा गुरु आहे, मी तुला शिक्षा दिली आहे. जर तू तिच्याशी लग्न केलं नाहीस तर युद्धाला तयार राहा, युद्धाला सज्ज हो. आणि त्या दोघांच्यात भीषण युद्ध झालं. 6 दिवस युद्ध चाललं होतं. त्यानंतर या युद्धाला शेवटी नारद मुनी आणि बाकीच्या देवी देवतांनी मध्यस्थी केली आणि ते युद्ध थांबवायला विनंती केली, नाहीतर सर्वनाश होईल असं सांगितलं. तर ते युद्ध थांबलं. भगवान परशुरामांनी भीष्मांना आशीर्वाद दिला की तुझ्यासारखा पुरुष मी नाही पाहिला, ज्यांची प्रतिज्ञा टाळण्यासाठी गुरुवर सुद्धा हात उचलला, गुरुशी लढायला सुद्धा तयार झाला. तर माझे तुला आशीर्वाद आहेत म्हणून परशुराम निघून गेले आणि भीष्मांनी स्वतः हस्तिनापुरात गेले. तर अंबा तपस्येला बसली. तिने घोर तपस्या केल्यानंतर भगवान शंकर तिला प्रसन्न झाले आणि भगवान शंकरांना तिने वर मागितला. तर भगवान शंकर म्हणाले की तुला भीष्माला संपवायचं आहे ना, तर भीष्माच्या मृत्यूला तूच कारणीभूत ठरशील, पण या जन्मी नाही, तर पुढच्या जन्मी, तर पुढील जन्मी भीष्माच्या मृत्यूला तूच कारणीभूत ठरशील. आणि हीच ती पुढच्या जन्मी शिखंडीच्या राजा द्रुपद पुत्र असलेली शिखंडी म्हणून जन्माला आलेली अंबा, जो जन्मता पुरुष होता आणि मोठा झाल्यावर जन्मता स्त्री होता आणि मोठा झाल्यानंतर पुरुष झाला, हीच ती अंबा जी पुढच्या जन्मी शिखंडी म्हणून जन्माला आली. अंबिका आणि अंबालिका विचित्रवीर्यासोबत खूप चांगल्या पद्धतीने संसार करत होते, पण दोघी खूप सुंदर होत्या, तरुण होत्या आणि विचित्रवीर्य ह्या राजाकडे लक्ष द्यायचं सोडून एकदम काम भावनेमध्येच गुंग झाले आणि त्यांना 7 वर्षाच्या वैवाहिक जीवनानंतरसुद्धा निपुत्रिक राहिले. त्यांना क्षयरोग झाला आणि त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दोघी तरुण स्त्रिया अविवाहित असताना, निपुत्रिक असताना आणि तरुण असताना त्यांचा पती गेला. मोठा प्रश्न उभा राहिला हस्तिनापुरासमोर. या हस्तिनापुरासमोर प्रश्न इतका मोठा होता की भीष्म होते, ते प्रतिज्ञाधारी होते, जे लग्न करणार नव्हते, आणि दोन स्त्रिया घरात असूनसुद्धा त्या निपुत्रिक होत्या. 2 राण्या होत्या, त्या निपुत्रिक होत्या, ज्या विधवा झाल्या होत्या. आता हस्तिनापुराचं पुढं काय होणार हा प्रश्न सत्यवतीला आणि भीष्मांना दोघांनाही सतावत होता. काय झालं पुढं? सत्यवतीने भीष्मांना युवराजांसाठी किंवा राज्याच्या येणाऱ्या पिढीसाठी काय विनंती केली ते आपण पुढच्या भागात पाहूया. जय श्रीकृष्ण, जय शिवराय.